राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गठ के प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ने विदर्भ दौरे पर मंडल यात्रा की शुरुआत की। उन्होंने कहा कि विदर्भ हमेशा राष्ट्रवादी विचारों के साथ खड़ा रहा है। शिंदे ने मंडल आयोग की याद दिलाते हुए बीजेपी पर जातीय और भाषा विवाद फैलाने का आरोप लगाया। उन्होंने आदित्य ठाकरे शिंदे समर्थकों के टकराव पर चिंता जताई और कबूतरखाना विवाद पर कोर्ट के आदेशों के पालन की बात कही। नागपुर में हुए प्रेस वार्ता के बाद उन्होंने पत्रकारों को प्रतिक्रिया दी। आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये विदर्भामध्ये या ठिकाणी आज मंडल आयोगाच्या संदर्भात ओबीसी यात्रा सुरू होते। आता त्याचा शुभारंभ होऊन महाराष्ट्रामध्ये या असलेल्या ओबीसी समाजाच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन उद्याच्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं या महाराष्ट्रातला सर्व पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि आज विदर्भामध्ये मी असेल, रोहित पवार असेल, हर्षवर्धन पाटील असेल, अनिल बाबू असेल, राजेंद्र शिंदे असेल, सगळे दिग्गज नेते आम्ही आज विदर्भाच्या दौऱ्याच्या संदर्भातून सुरुवात करतो आहोत। ही सुरुवात आहे। माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत बघितलं तर विदर्भाने नेहमी काँग्रेस विचाराच्या आणि राष्ट्रवादीच्या विचाराच्या पाठीमागे उभा राहण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे। केंद्रात आणि राज्यात सुद्धा वेगळ्या प्रकारची सत्तांतर झाली तरी काही अपवाद सोडता आजही विदर्भ या विचाराच्याच पाठीमागे उभा राहिला आहे, अशा प्रकारचं चित्र आहे। आज अनेक लोक जरी सोडून गेले तरी नव्या जोमाने नवीन पक्ष संघटना बांधून नवीन आणि जुन्यांचा मेळ करून कार्यकर्त्यांच्या असलेल्या नवीन नेतृत्वाला सुद्धा उभारी देऊन आपण पक्ष संघटना मजबूत करून 2029ला परत एकदा या विदर्भातून ज्या राष्ट्रवादीला पहिले 8 आमदार निवडून देण्याचा इतिहास झाला त्याच विदर्भामध्ये तशाच पद्धतीचं पक्ष उभारणी करून तशाच पद्धतीचा इतिहास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आम्ही हा महाराष्ट्राची ओळख जी आहे ती आम्ही पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र हे दाखवणार आहोत। आपली राजकारणामध्ये जात धर्म याचा वाद करून राजकीय पोळी भाजून घेण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे, याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत। ओबीसी समाजाला जो गैरसमज करून दाखवला जातो या मंडल आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेली आहे आणि त्याच अंमलबजावणीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजासाठी वेगळं काही सरकारने केलं असं चित्र सध्याच्या सरकारमध्ये पाहायला मिळालं नाही आहे। परंतु वेगवेगळ्या प्रकारचा भाषावाद आणि जातवाद या ठिकाणी उभा करून या असलेल्या विभाजनाला आम्ही निश्चितपणाने लोकांमध्ये जागृती करणार आहोत आणि या असलेल्या मंडल आयोगाच्या माध्यमातून जी काही यात्रा निघणार आहोत त्यामध्ये समाजाला आम्ही सत्य परिस्थितीची जाणीव करून देणार आहोत। मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी कुठेतरी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांचीच आहे। एखादा जर एकमेकांच्या समोर येत असेल किंवा एखादा वेळेचा हे ठेवून एकमेकांच्या बरोबर समोर न येण्याचा आणि कार्यकर्त्यांचा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न त्यांनी करणं गरजेचं आहे। परंतु आव्हानाला आव्हान देण्याच्या बाबतीमधली जी वेळा एखादी परिस्थिती निर्माण होते आणि ते राज्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे। कायदा सुव्यवस्था आणि कायद्यामधलं राज्य पाळण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे त्या सरकारमधल्याच असलेल्या लोकांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आम्ही स्वतंत्रपणाने आमच्या तिथल्या निरीक्षक, प्रभारी आणि तिथल्या अध्यक्षांना अधिकार दिलेला आहे। त्यांनी निर्णय घ्यायचे आहेत। आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही चर्चा सुरू करतोय। महाविकास आघाडीमधून आम्ही ही निवडणूक समोर जाण्याच्या बाबतीत मताचं विभाजन होऊ नये आणि विरोधकांना त्याचा फायदा होऊ नये यासाठी महाविकास आघाडी म्हणून विदर्भामध्ये तशा प्रकारची आम्ही चर्चा करून निर्णय घेणार आहोत। आताच्या घडीला ते दोघं एकत्र लढत असतील, अजून महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही। ज्यावेळेला प्रस्ताव येईल, मी आताही सांगितलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकसभेला जर आपण बघितलं असतं तर निवडणुकीचा निकाल हा लोकांनी वेगळ्या ऐतिहासिक मताने दिलेला आहे। विधानसभेला त्याची जाणीव झाल्यामुळे राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने या असलेल्या विधानसभेला मताची चोरी झाली त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामधला मताची विभाजनी न होता भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रातून हे सरकार बाजूला करण्याच्या बाबतीमधलं किंवा महायुतीला बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आता मला वाटतं की हायकोर्टाने जर निर्णय दिला असेल तर त्याचं सर्वांनी पालन करणं गरजेचं आहे। आता काय कबुतरांना दाना
किंवा पाणी देण्याच्या संदर्भात कोणाचा विरोध नाही, परंतु कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे महानगरपालिका आणि सरकारची जबाबदारी आहे. कोर्टाने जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. पण मी त्या दिवशी सांगितलं, हा विषय काढला कोणी? हा विषय भाजपच्या आमदारांनी काढला विधान परिषदेमध्ये, उत्तर सरकारने दिलं. म्हणजे भाजपच्या लोकांनी हा विषय मांडला आणि त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाला असेल तर मला वाटतं की आता त्या समाजाच्या बाबतीमधल्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही याच्यामध्ये सूट काढू. आता कोर्टाचा आदेश प्रत्येकाने मानला पाहिजे, त्याची अंमलबजावणी होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.